नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात सुमारे 4000 दात्यांनी केले रक्तदान। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कृषी मंत्र्यांचा निषेध करीत करण्यात आले आंदोलन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप, वृक्षारोपण तसेच युती संवाद कार्यक्रम संपन्न। आणि पाटण येथे महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेची आढावा बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशन व भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील विविध भागातील 30 ठिकाणी महारक्तदान शिबिराचा उपक्रम राबवण्यात आला। रक्तदानाच्या या महायज्ञाचा कुंभ काठोकाठ भरला। शहरातील विविध भागातील तरुणाईसह प्रौढ महिला पुरुषांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शहरातील सर्वच 30 केंद्रांवर युवक युवती महिला पुरुष दात्यांच्या रक्तदानासाठी अक्षरशः रांगा लागल्याचे चित्र होते। यात सायंकाळपर्यंत तब्बल 4000 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा उपक्रम झाला। धुळे शहरातील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अमरीश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांच्या नेतृत्वात आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयासह शहरातील विविध भागातील 30 ठिकाणी महारक्तदान शिबिराचा उपक्रम झाला। या सर्व 30 ठिकाणी झालेल्या शिबिराची भाजपच्या विविध आघाडीच्या प्रमुख 30 पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती। यात केंद्र निहाय रक्त संकलन बाटल्यांची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते। सर्वच केंद्रांवर उद्दिष्टांपेक्षा जास्त बाटल्या रक्त संकलन करून धुळेकरांनी सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वी केला। रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मानत शहरातील 30 केंद्रांवर झालेल्या या शिबिरात शहरातील युवक युवती, महिला पुरुषांनी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी रक्तदानास सक्रिय सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रक्तदान करणाऱ्या दात्यांना भेटवस्तू म्हणून पाण्याचा जार व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, जितेंद्र शहा, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री आयराव, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी आंपळकर, ओमप्रकाश खंडेलवाल, स्थायी समितीचे माजी सभापती शीतलकुमार नवले, यशवंत येवलेकर, वैशाली शिरसाट, आकाश परदेशी, अमोल मासोळे, प्रथमेश गांधी, पंकज दात्रक, ज्ञानेश्वर पाटील, विजय पवार, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते। महाराष्ट्रातले आपले सगळ्यांचे लाडके नेते, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं दैवत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धुळे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान मोहीम जोरात सुरू केलेली आहे। अध्यक्ष आणि आमदार या दोघांच्या नेतृत्वाखाली 33 ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे। तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे आणि साधारणतः पूर्ण धुळे शहरात 3000 बाटल्या रक्तदान होतील अशी संकल्पना आमची सगळ्यांची आहे। विधान भवनात मोबाईलवर पत्त्यांचा रमी डाव खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध करीत शहरातील महात्मा गांधी चौकात पत्ते खेळून अनोखे आंदोलन करीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विविध कारणाने कुप्रसिद्ध झाले आहेत। मध्यंतरी त्यांनी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना अरेरावी केली, शेतकरी मुलांच्या लग्नामध्ये पैशांची उधळपट्टी करतात असे बेताल वक्तव्य केले, स्वतःच्या घर खरेदीमध्ये त्यांनी सामान्य लोकांची फसवणूक केली। या सर्व कारस्थानांमुळे कृषी मंत्री हे बदनाम झालेले आहेत। या कृषी मंत्रीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। त्यांनी 1 रुपया विमासुद्धा बंद केला। एवढ्यावर न थांबता विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्त्याचा रमी गेम खेळत होते। ही शेतकऱ्यांची थट्टा आहे। हा एक प्रकारे सत्तेचा माज आहे। शेतकऱ्यांविषयी यांच्या मनात कुठल्याही प्रकारची आपुलकी नाही। अशा कृषी मंत्र्यांनी सत्तेवर राहणे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, नंदू एलमामे, बिकानेरकर, अशोक दुळकर, दीपक देवरे, यशवंत पाटील, अमित शेख, राजेंद्र सोळंकी, मंगलदास वाघ, जितू पाटील, चिराग देसले, भटू पाटील, राजू चौधरी, जगन ताकटे, सोनू गुजर, कल्पेश मगर, गोलू नागमल, सोनू गारो आदी उपस्थित होते। आम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करून आंदोलन करतोय। माणिकराव कोकाटे हे या विधान भवनामध्ये शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना रमीसारखा पत्त्यांचा खेळ खेळत होते। हा शेतकऱ्यांची थट्टा आहे। माणिकराव कोकाटेंनी हमेशा शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे। शेतकरी लग्नांमध्ये पैसे उधळतात असेही त्यांनी बेताल वक्तव्य केलं आहे। एवढंच नव्हे, कृषीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अरेरावी केलेली आहे। त्यांनी अतिशय 1 रुपयाची विमा योजना बंद केलेली आहे। एक प्रकारे माणिकराव कोकाटे या महाराष्ट्राला कळत आहे, अतिशय चुकीचा कृषी मंत्री आहे। अशा कृषी मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने करतोय। भविष्यामध्ये माणिकराव कोकाटे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर त्यांचा पत्त्यांचा या ठिकाणी हार घालून त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत। धुळे शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या महाजन हायस्कूल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पार्टीतर्फे विद्यार्थिनींना वह्या वाटप, वृक्षारोपण तसेच युवती संवाद कार्यक्रमाचे सोमवारी दुपारी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट संध्या सोनवणे यांचे ढोल लेझिम पथकाद्वारे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी युवती संवादातून युवतींना, विद्यार्थिनींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट संध्याताई सोनवणे, रेखा सूर्यवंशी, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले। त्यानंतर युवती संवाद कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमास माजी नगरसेवक तथा महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, युवती जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रेखा सूर्यवंशी, संस्थेचे संचालक विजय जगताप, अमित सोनवणे, उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्ष अभिलाषा रोकडे, महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी गांगुर्डे, शाळेचे प्राचार्य बी पद्मार, उपप्राचार्य आर मानकर, उपमुख्याध्यापक ए बागुल, ज्येष्ठ पर्यवेक्षिका वर्षा बांबरे, पर्यवेक्षिका वंदना आडावे, ज्येष्ठ शिक्षिका व्ही ठाकूर, ज्येष्ठ शिक्षक व्ही महाजन, विकास सोनवणे, महेंद्र जगताप, राहुल महाजन, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते। सगळ्यांना माहिती असते, परंतु हे त्याचबरोबर माहिती असणं गरजेचं आहे की हे सरकार, मान्य अजितदादा असतील किंवा या सरकारचे मुख्यमंत्री असतील, हे सगळे लोक युवतींच्या, विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी खूप आग्रही असतात। आज माझ्या राज्यातील प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे, तिने चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि ते शिक्षण घेताना तिचं आरोग्य हे उत्तम असलं पाहिजे। आरोग्य उत्तम असताना, शिक्षण घेत असताना ती सुरक्षित वातावरणात राहिली पाहिजे। आज तुम्ही सगळ्या मुली, मी लहान असताना आम्हाला शिक्षक वर्गात सांगायचे, जेव्हा शाळा सुटायची वेळ व्हायची, की आज संध्याकाळी 7च्या बातम्या बघा आणि उद्या सकाळी आल्यानंतर ते विचारायचे की तुम्ही काय बातम्या पाहिल्या। आता तसं होतं की नाही माहित नाही मला, परंतु आम्हाला पहिले लहानपणी सांगायचे की बातम्या बघून या। आता तुम्ही सगळ्या बातम्या बघता का? नाही बघत? मग आजपासून बघायला चालू करा। बातम्या बघत असताना किंवा तुम्ही आजूबाजूचे पेपर किती जणी वाचतात? तर पेपर वाचत असताना तुम्हाला अनेक घटना आपल्याला दिसत असतात। ह्या घटना, आता तुम्ही म्हणता की आमचं वय काय आणि ही ताई येऊन सांगते काय आम्हाला, परंतु मला असं वाटतं की हे सांगत असताना आज तुम्ही शिक्षणाच्या महत्वाच्या टप्प्यावर आहात। 5वी ते 10वी शिक्षण घेतो आपण, त्याच्यानंतर 10वी नंतर सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं, बरोबर? 10वी 11वी नंतर सायन्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं, मग त्याच्या परत नंतर असं वाटतं की आता 12वी नंतर काय करायचं। आपण 5वी 6वीला असतो, आपले स्वप्न वेगळे असतात, त्याच्यानंतर 10वी नंतर आपले स्वप्न वेगळे असतात। मला असं वाटतं स्वप्न बघतो आपण आणि करिअर काहीतरी वेगळंच घडतं। सरांनी देखील माझा परिचय देताना सांगितलं की तुमच्यासारखी लहान होते तेव्हा मला वाटायचं की आपण हिरोईन व्हायला पाहिजे। 10वी नंतर माझ्या घरात खूप असे वाद चालायचे की तू डॉक्टर झाली पाहिजे, अभ्यासात हुशार आहे। मी म्हणायचे मला डॉक्टर नाही व्हायचं, मला कलेक्टर व्हायचंय। म्हणून 10वी नंतर मी आर्ट्स घेतलं। आर्ट्स घेतल्यानंतर सगळ्यांना असं वाटायचं की आर्ट्स घेऊन काय होत असतं, पण जेव्हा 12वीला मला 90% पडले तेव्हा मात्र सगळ्या आजूबाजूचे म्हणले 100% कलेक्टर होणार।
मग मी PA ला ऍडमिशन घेतलं. आता सगळ्यांना घरात वाटलं क्लासेस लावलेत UPSCचे, पास होईल हे. परंतु UPSCचे क्लास केले, अभ्यास खूप केला, फर्ग्युसन सारख्या ठिकाणी माझा नंबर लागला, सगळे आनंदित होते. परंतु आता तर मी राजकारणात आली. ना मी हिरोईन झाले, ना मी कलेक्टर झाले, ना डॉक्टर झाले, मी राजकारणात आहे. शिंदखेडा तालुक्यातील आशापुरी देवस्थान पाटण येथे धुळे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण कैलास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकरी साहित्य परिषदेची मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळ आढावा बैठकीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे सचिव नदाब सर हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा शाल श्रीफळ व विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष पांडुरंग माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपक जगताप यांनी मानले. या प्रसंगी वारकरी साहित्य परिषदेचे राज्य सचिव नदाब सर, गट विकास अधिकारी RM नेतनराव आदींनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे प्रदेश सचिव नदाब सर, शिंदखेडा गट विकास अधिकारी RM नेतनराव, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, जिल्हाध्यक्ष कैलास पवार, कार्याध्यक्ष हरिभक्त परायण दिलीप महाराज, महिला जिल्हाध्यक्ष शोभा खैरदार, उपाध्यक्ष लता पाटील, शिंदखेडा तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी, शिरपूर तालुका अध्यक्ष हनुमंत बांबरे, धुळे तालुका अध्यक्ष खुमानसिंग राजपूत, साक्री तालुका अध्यक्ष विलास नांद्रे, शिंदखेडा महिला अध्यक्ष रत्नाबाई माळी, धुळे महिला अध्यक्ष विमल पारधी, साक्री महिला अध्यक्ष सीमा आईरराव, शिरपूर महिला अध्यक्ष गोडम धनगर, भाबुळदेचे कांदेश वारकरी सेवा मंडळ तालुका उपाध्यक्ष पप्पू शिंदे, बळसाने येथील ज्येष्ठ अपंग सेविकरी शिवाजी आलोरे आदी उपस्थित होते. परंतु मला सांगायचं एकच आहे की आपण या धुळे जिल्ह्यामध्ये आपला हा वारकरी साहित्य परिषदेचा कार्यक्रम अजूनपर्यंत म्हणजे झाला नव्हता आणि तो योगायोगाने कैलास सर यांनी आम्हाला सूचित केलं की आपल्याला 21 तारखेला असा कार्यक्रम आढावा बैठक वारकरी साहित्य परिषदेची घ्यायची आणि अवघ्या 2 दिवसामध्ये आपण या ठिकाणी सगळ्या वारकरी संप्रदाय, मग ते महिला हरिपाठ मंडळ असो, पुरुष हरिपाठ मंडळ असो, सगळ्यांनी खूप चांगली मदत या ठिकाणी केली आणि कमी म्हणजे 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी आपण चांगली उपस्थिती देऊन आपला कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडला. त्याबद्दल मी मनापासून आपलं हार्दिक अभिनंदन करतो. आणि वारकरी साहित्य परिषदेची स्थापना कशामुळे झाली, काय झाली, ते आपल्याला नवाब सरांनी आधीच सांगितलं की महिलांना सुद्धा चूल आणि मूल याशिवाय दुसरं काम नव्हतं आणि त्यांना या भजनी मंडळाचं किंवा देवाचं नामस्मरण करायला सुद्धा काही ठिकाणी त्यांना मजा होता किंवा त्यांना लोक येऊ देत नव्हते. परंतु आता त्यांनी या पूर्ण महाराष्ट्रभर, आता आम्ही शिर्डीला जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून, मग गडचिरोली असेल नंदुरबारपर्यंत, तिकडे ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक गावातल्या महिला मंडळ त्या ठिकाणी आलेल्या होत्या. खूप मोठा असा मेळावा त्या ठिकाणी झाला आणि आपल्या मस्तके पायावर सर्व वारकरी संतांच्या 11/11/2011 रोजी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना माननीय हबाबा विठ्ठल पाटील काकाजी यांनी स्थापना केली. यामध्ये सर्व पंढरपूरचे फडकरी, दिंडीकरी, वारकरी यांना एकत्र घेऊन ही संस्था स्थापन केलेली आहे. यामध्ये संतांचे साहित्य समाजापर्यंत कसे पोहोचवता येईल या विषयावर आम्ही भर देत जातो. आजपर्यंत एकूण प्रत्येक जिल्ह्यात 13 अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडलेले आहेत. मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी आम्ही आधार दिंडी काढलेली होती. संत बहिणाईचं आम्ही पारायण घेतलं होतं. संत चोकामेळांचे आम्ही पारायण घेत होतो. असे आता या नवीन वर्षापासून आम्ही संत जनाई, मुक्ताई, बहिणाई महिला हरिपाठ मंडळ स्थापना केलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये आपल्या महिलांना बाहेर कुठे जाता येत नाही, त्यामुळे आपल्याला हरिपाठ मंडळाची स्थापना करून आपल्याला हरिपाठ प्रत्येक गावामध्ये राबवायचे हा आपला उद्देश आहे. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात सुमारे 4000 दात्यांनी केले रक्तदान. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कृषी मंत्र्यांचा निषेध करीत करण्यात आले आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप, वृक्षारोपण तसेच युती संवाद कार्यक्रम संपन्न. आणि पाटण येथे महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेची आढावा बैठक संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.